नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण देशाला धक्का बसला होता। चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलंय। 29 जूनला या प्रकरणी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे। बघूया। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात कोर्ट आता 29 जून रोजी निकाल देणार आहे। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दणका दिला असून पुणे विशेष न्यायालयानं आरोपी कांबळेला दोषी ठरवलंय। 1 मे 2026 रोजी आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती। आरोपीनं वासरू दाखवण्याचा आणि खाऊ देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अत्याचार केला होता। नंतर तिचा निर्घृण खून केला होता। त्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी भीमराव कांबळेला पकडण्यात आलं होतं। या प्रकरणात कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं असून 29 जूनला शिक्षा ठोठावली जाणार आहे। समाजाला एक चुकीचा संदेश जाईल, या उलट त्याला जर मृत्यूदंड दिला तर इथून पुढे असे गंभीर गुन्हे करताना आरोपी 10 वेळा विचार करतील। तर आरोपीला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी आग्रही एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने सोमवारी 29 तारखेला शिक्षेबद्दल निर्णय देण्यासाठी पुढील तारीख ठेवण्यात आलेली आहे। चिमुकलीच्या वडिलांनी नराधम आरोपीला कठोर शासन देण्याची मागणी केली। यापुढे नराधमांना भीती बसावी यासाठी कडक शिक्षा होणं गरजेचं असल्याचं चिमुकलीच्या वडिलांनी म्हटलंय। फक्त त्याच्या विकृतीमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आज आमचं बाळ आमच्यापाशी नाही आहे, ही आमची सर्वात मोठी हानी आहे। आणि आम्ही सूड मागत नाही आहे, आम्ही न्याय मागतोय। न्याय यासाठी मागतोय की समाजात हा संदेश झाला पाहिजे की कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळं सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल। नसरापूर अत्याचार प्रकरणात अवघ्या 16 दिवसात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करणं हे आमच्या समोरचं आव्हान होतं, अशी माहिती तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी दिली आहे। जे लहान बाळ होतं, जे 3 वर्षाचं बाळ होतं, त्या 3 वर्षाच्या बाळावरती जो झालेला अन्याय होता, त्या झालेल्या लैंगिक आणि तिचा झालेला जो मर्डर, ह्या दोन्ही गोष्टीला न्याय द्यायचा आम्ही पूर्ण टीमनी, पोलीस डिपार्टमेंटनी, महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे प्रयत्न केला। तसे पुरावे आम्ही गोळा केले। पूर्ण जी होती पुराव्यांची ती पूर्ण चैन गोळा करून आम्ही चार्जशीट कोर्टात दाखल। दरम्यान यावरून आता राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे आणि भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे। 29 तारखेला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे। न्यायालय सुप्रीम असतं, ज्ञानी असतं। कायद्यामधून कशा पद्धतीने पुरावे समोर आलेले आहेत हे कायदा ठरवून मग न्यायाधीश सन्माननीय महोदय हे त्यातली शिक्षा देत असतात। परंतु मी ते नम्रपणाने सांगू इच्छिते की याच्या पूर्वीच्या घटनांच्यामध्ये कोपर्डीची घटना असेल किंवा अन्य ठिकाणी नव्या मुंबईमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना असतील, ज्या वेळेला बलात्कार आणि खून दोन्ही झालेला असतो त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच जाते। असं आत्तापर्यंत 2014 नंतर जो बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेला आहे, त्याचबरोबर BNSच्या नुसार देखील हे स्पष्ट होतं। नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय। निकालाचं वाचन सुरू आहे। माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला, बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी। हा माणूस विकृत आहे। याच्या आधी सुद्धा 2दा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय। त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं। कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय। पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे। त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे। तर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही फाशीच्या शिक्षेची मागणी केली। फाशीशिवाय पर्यायच नसल्याचं दानवेंनी म्हटलंय। फाशीशिवाय पर्याय नाही, आरोपीला विचारायची गरज नाही, कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता।
या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्व स्तरातनं होतीये. आता 29 जूनला कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.